माझी पत्नी रोज माझ्यासाठी खूप टेस्टी आणि चांगले चांगले जेवण बनवत होती. रात्री मी ऑफिसमधून घरी यायचो तेव्हा ती चांगली कपडे घालून आणि मेकअप करून माझी वाट बघत असायची. माझी पत्नी दिसायला इतकी सुंदर होती की तिला एकदा पाहिल्यावर माझी दिवसभराची थकावट निघून जायची. घरी आल्यावर लगेच फ्रेश होऊन मी माझ्या पत्नीसोबत जेवायला बसायचो. पण मी चकित तेव्हा झालो, ती माझ्यासोबत डायनिंग टेबलवर बसत होती पण माझ्यासोबत जेवण करत नव्हती. मी जेव्हा तिला म्हणायचो जेवण कर तेव्हा ती म्हणायची, नाही, मी माझ्यासाठी पिझ्झा ऑर्डर केलाय, थोड्या वेळाने डिलेव्हरी बॉय आणून देईल आणि मग मी तेच खाईल. दिवसभर काम करून दमल्यामुळे जेवण केले की मला लगेच झोप यायची. मी झोपलो की तो पिझ्झा डिलेव्हरी बॉय पिझ्झा आणून द्यायचा. आता हे रोजचं असंच चाललं होतं. जेव्हा मी झोपायचो तेव्हा तो डिलेव्हरी बॉय पिझ्झा आणून द्यायचा. आता मला माझ्या पत्नीवर संशय येऊ लागला होता. मग एके दिवशी मी झोपायचे नाटक केले पण झोपलो नाही. मला बघायचे होते नक्की काय चालू आहे. जसे मी झोपायचे नाटक केले त्याच्यानंतर तो डिलेव्हरी बॉय पिझ्झा घेऊन आला आणि माझी पत्नी त्या डिलेव्हरी बॉयला आमच्या बेडरूममध्ये घेऊन आली आणि ते दोघे एकाच सोफ्यावर बसले. त्याच्यानंतर मी जो विचित्र प्रकार पाहिला आहे तो कुणाला सांगायच्या लायकीचा सुद्धा नाही. हे पाहून माझ्या बंद डोळ्यातून अश्रू निघत होते. माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती जेव्हा माझ्या पत्नीने त्याचा हात पकडला होता. मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता की मी हे काय पाहत आहे. माझी पत्नी रात्रीच्या वेळी, ते पण मी घरात असताना, हे काय करत आहे हे पाहून माझं पूर्ण शरीर थंड पडलं होतं. मला माझं शरीर मेल्यासारखं वाटत होतं कारण त्यात काहीच ताकद राहिली नव्हती. पण कधी कधी डोळ्यांनी पाहिलेलं आणि कानांनी ऐकलेलं सत्य नसतं, परंतु ते सत्य असतं ज्याचा तुम्ही कधी विचारही केलेला नसतो. माझं नाव समीर आहे आणि आता माझं वय 25 आहे. एके दिवशी असं झालं, माझी मम्मी अचानक माझ्या बेडरूममध्ये आली आणि मला म्हणाली, बाळा, जर तू माझ्यावर प्रेम करत असशील तर मी जो निर्णय घेईल तो तुला मान्य करावा लागेल. मी माझ्या मम्मीवर खूप प्रेम करत होतो कारण की माझे वडील वारल्यानंतर माझ्या मम्मीने खूप मेहनत करून मला लहानाचे मोठे केले होते. माझ्यासाठी तीच माझे वडील होते आणि तीच माझी मम्मी होती. त्यामुळे मी माझ्या मम्मीचा कुठल्याही निर्णयाच्या पलीकडे जाऊ शकत नव्हतो. म्हणून मी मम्मीला म्हणालो, मम्मी, तू जो निर्णय घेशील तो मला मान्य आहे. माझी मम्मी बोलली, मी तुझ्यासाठी एक छान मुलगी पाहिली आहे आणि पुढच्याच आठवड्यात तुझं लग्न आहे. ही गोष्ट ऐकून मला तर धक्काच बसला. मी थोडा वेळ शांतच बसलो आणि विचार करू लागलो, एवढ्या लवकर आणि एवढ्या अचानक मम्मीला कुठून मुलगी मिळाली असेल आणि तिने मला बिनविचारता कसं काय लग्न ठरवलं असेल. माझ्या आणि माझ्या मम्मीच्या आयुष्यात आमच्या दोघांशिवाय अजून कोणच नव्हते. माझी मम्मी मला म्हणाली, माझी एक लहानपणीची मैत्रीण आहे आणि ती तिचीच मुलगी आहे. पण मी विचार करू लागलो, आजपर्यंत मम्मीने कुठल्याच मैत्रिणीबद्दल मला सांगितले नव्हते आणि ही अचानक कुठली मैत्रीण आली. माझ्यासाठी हे सर्व खूप कठीणच होतं. मी मम्मीला म्हणालो, अगं मम्मी, लग्नासाठी आपण थोडा वेळ अजून थांबूया. परंतु मम्मीने माझी एकही गोष्ट ऐकली नाही. मम्मीने माझ्यावर लग्नाचं एवढं प्रेशर दिलं होतं की मी माझ्या पत्नीला न पाहताच लग्नासाठी हा बोललो होतो आणि पुढच्या आठवड्यात आमचं लग्न झालं. लग्नाच्या पहिल्या रात्री जेव्हा मी तिला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा मला ती एवढी सुंदर वाटली नाही. मी विचार करू लागलो, हिच्यात एवढं काही खास नाही. मग माझ्या मम्मीने एवढ्या अर्जंट लग्न कसं काय ठरवलं. मला नंतर कळालं, माझ्या मम्मीची ती मैत्रीण खूप आजारी होती आणि खूप सिरियस होती आणि तिची इच्छा होती की तिच्या मुलीचं लग्न तिला बघायचं होतं. म्हणून तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी माझ्या मम्मीने माझं लग्न तिच्या मैत्रिणीच्या मुलीशी लावलं होतं. अश्विनी म्हणजे माझी बायको. तिच्या घरी फक्त तिची आजारी आई आणि ती राहत होती. जसं मी माझ्या मम्मीला एकुलता एक होतो तशीच ती पण तिच्या मम्मीला एकुलती एक होती. अश्विनीच्या मम्मीने आम्हाला सांगितलं होतं की तिचे पती जेव्हा अश्विनी 5 वर्षाची होती तेव्हाच वारले होते. मी माझ्या मुलीला खूप प्रेमाने आणि कष्टाने लहानाचे मोठे केले आहे. जसं माझ्या मुलीला कळायला लागलं तेव्हापासून माझी मुलगी सुद्धा माझी खूप काळजी घेत होती आणि आमच्या संपूर्ण घराची जबाबदारी तीच चालवत होती. अश्विनी आमच्या घरात आल्यामुळे माझ्या मम्मीला जी मुलीची कमी होती ती आता पूर्ण झाली. अश्विनीने माझ्या मम्मीचा एवढं मन जिंकलं होतं की माझी मम्मी दिवस रात्र फक्त तिचीच तारीफ करत होती आणि या दोघींचं प्रेम पाहून मी पण खूप खुश होतो. परंतु मला त्रास एवढ्याच गोष्टीचा होता की मी ठरवून सुद्धा माझ्या मम्मीसमोर माझ्या पत्नीबद्दल वाईट बोलू शकत नव्हतो. जर मी माझ्या मम्मीला सांगितलं असतं की मी तुझ्या मुलीसारख्या सुनेला अर्ध्या रात्री एका मुलासोबत कुठल्या अवस्थेत पाहिलं आहे तर माझ्या मम्मीने मलाच कानाखाली मारली असती. आता मला समजलं होतं की लग्नानंतर ती तिच्या माहेरी खूप कमी का जात होती. अश्विनीची मम्मी सारखे सारखे मला फोन करून सांगत होती
मला बरं वाटत नाही. मला माझ्या मुलीला भेटायचं आहे. तिला मला भेटायला घेऊन या. जेव्हा मी अश्विनीला सांगायचो तुझ्या मम्मीने तुला बोलावलं आहे, तेव्हा ती नाही म्हणून सांगायची आणि दरवेळेस तिच्याकडे काही ना काही कारण असायचे. मी विचार करायचो, अशी कशी मुलगी आहे जी स्वतःच्या आईला भेटायला नको म्हणते. मुली तर त्यांचे लग्न झाले तरी त्यांच्या आईवडिलांची किती काळजी घेतात. नंतर मला असे वाटले की माझ्या बायकोला तिच्या सासरच्या संसाराची खूप काळजी असेल म्हणून ती तिच्या माहेरी जात नसेल. त्या दिवशी संध्याकाळी जेव्हा मी ऑफिसमधून घरी आलो तेव्हा माझी पत्नी माझ्या आईचे पाय चेपत बसली होती. माझ्या मम्मीने मला पाहून आवाज दिला आणि म्हणाली, ये बाळा, तू पण आज माझ्याजवळ बस. तुझी पत्नी तर दिवसभर फक्त माझी सेवाच करत असते. एक तूच आहेस की तुला माझ्यासाठी टाईमच मिळत नाही. माझी मम्मी माझ्या पत्नीकडे खूप प्रेमाने पाहत होती. तिचं खूप कौतुक करत होती आणि तिला खूप आशीर्वाद देत होती. हे सर्व ऐकून माझी पत्नी खूप लाजत होती आणि माझ्याकडे पाहून हसत होती. मला तर तिचा चेहरा पाहून खूपच राग आला होता, कारण ती फक्त चेहऱ्यानेच गरीब दिसत होती. मग मी थोडा वेळ माझ्या मम्मीपाशी बसलो आणि नंतर माझ्या रूममध्ये निघून आलो आणि माझ्या मागे मागे माझी पत्नीसुद्धा माझ्या रूममध्ये आली. तिला माझ्याशी काहीतरी बोलायचं होतं, पण मला तिच्याशी बोलण्याची अजिबात इच्छा नव्हती. मी डोळे बंद करून माझ्या बेडवर पडलो. नंतर ती जवळ आली आणि माझा हात हातात धरून माझी तब्येत ठीक आहे का ते पाहू लागली. मी रागाने तिचा हात झटकला आणि तिला बोललो, आता तुझ्या पाया पडू का? मला थोड्या वेळ सुखाने तरी झोपू दे. आमच्या लग्नाच्या 5 महिन्यानंतर पहिल्यांदा असं घडत होतं. आज सुद्धा माझ्या पत्नीने माझ्या आवडीचे कपडे घातले होते आणि माझ्या आवडीचं जेवण बनवलं होतं, पण मी बिना काही खाता झोपून गेलो. ती मला जेवण करण्यासाठी खूप हट्ट करत होती, पण मी तिच्यावर ओरडलो. मी तिच्यावर ओरडता तिच्या डोळ्यात पाणी आलं, पण तिच्या या रडण्याच्या नाटकावर मला अजिबात दया आली नाही. मला पहिल्यापासून झोपेच्या गोळ्या खाऊन झोपायची सवय होती. जर झोपेच्या गोळ्या खाल्ल्या नाही तर मला झोपच येत नव्हती, म्हणून मी झोपेच्या गोळ्या खाऊन झोपायचो आणि याच गोष्टीचा फायदा माझ्या बायकोने घेतला होता. मी आज रात्री झोपेच्या गोळ्या खाल्ल्या नव्हत्या आणि मी माझ्या मोबाईलचा व्हॉइस रेकॉर्डर चालू करून ती ज्या सोफ्यावर बसते तिथं गुपचूप लपून ठेवला होता. मला ते दोघं काय बोलत असतात ते रेकॉर्ड करायचं होतं आणि जेव्हा माझ्या मम्मीला हे सर्व सांगेल तेव्हा हे रेकॉर्डिंग माझ्या मम्मीला ऐकवायचं होतं आणि सर्व खरं खोटं करायचं होतं. आता मी खूप आतुरतेने त्या मुलाची वाट पाहत होतो. कधी तो मुलगा येईल आणि कधी माझी पत्नी त्याला आमच्या बेडरूममध्ये घेऊन येईल, म्हणून मी झोपायचं नाटक करत होतो. आता बरोबर 12 वाजता माझ्या पत्नीने पिझ्झा ऑर्डर केला आणि थोड्याच वेळात तो डिलिव्हरी बॉय पिझ्झा घेऊन आला. माझ्या पत्नीने दरवाजा उघडला आणि त्या डिलिव्हरी बॉयच्या हाताला धरून त्याला बेडरूममध्ये घेऊन आली. हे सर्व बघून तर मला इतका राग आला होता, असं वाटत होतं त्याला आता खूप मारावं, पण मी अजून खूप कंट्रोल केलं होतं. मग त्या मुलाने माझ्या पत्नीचा हात पकडला आणि तिला सोफ्यावर बसवलं आणि ते एकदम हळू आवाजात एकमेकांशी बोलत होते. एवढ्या हळू बोलत होते की माझ्यापर्यंत त्यांचा आवाजच येत नव्हता, पण मी त्यांच्या सोफ्यावर माझा मोबाईल रेकॉर्डिंग चालू करून ठेवला होता. त्यामुळे मला माहीत होतं ते काय बोलत आहेत ते मोबाईलमध्ये नक्कीच रेकॉर्डिंग होईल. ते दोघं काय बोलत होते हे माहीत नाही, पण माझी पत्नी खूप भावूक झाली होती आणि तिने भावूक होऊन त्या मुलाच्या कपाळावर किस केलं. आता तर मला खात्री होत आली होती की नक्कीच या दोघांमध्ये काहीतरी चालू आहे. आता मला माझ्या पत्नीची खूप घिण वाटू लागली होती. मला असं वाटत होतं की तिने फक्त तिच्या मम्मीच्या शब्दामुळे माझ्याशी लग्न केलं आहे. मी स्वप्नातही विचार केला नव्हता की मला एवढी फालतू बायको मिळेल. थोडा वेळ त्यांचं बोलणं झाल्यानंतर माझ्या बायकोने कपाटातून पैशांचा बंडल काढला आणि त्या मुलाच्या हातावर ठेवला. आता मी विचार केला की हीच ती योग्य वेळ आहे या दोघांना रेड हँड पकडण्याची आणि मी बेडवरून झटकन उभा राहिलो आणि त्या मुलाचा गळा पकडला. मला पाहून माझी पत्नी खूप आश्चर्यचकित झाली आणि खूप घाबरली आणि तो मुलगासुद्धा मला पाहून भीतीने थरथर कापू लागला होता. मी त्या मुलाला पकडताच माझी पत्नी मला म्हणाली, मी तुमच्या पाया पडते, प्लीज त्याला सोडा, त्याला काही करू नका. तो पिझ्झा डिलिव्हरी बॉय आहे. पिझ्झा देण्यासाठी आला होता आणि मी त्याला पैसे देण्यासाठी आतमध्ये बोलावलं होतं. मी माझ्या पत्नीच्या कानाखाली मारली आणि तिला बोललो, तू शांत बस, मला सर्व माहीत आहे. मी काल रात्रीपासून तुमचं हे सर्व नाटक पाहत आहे. माझी मम्मी समोर तुझे हे भोळेपणाचं नाटक करत आहेस ते मला तिच्यासमोर आणायचं होतं, म्हणून मी हे नाटक केलं. तू माझ्या मम्मीचा आणि माझा विश्वास असा धुळीत मिळवशील असं आम्हाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. माझं बोलणं ऐकून माझी पत्नी खूप रडू लागली आणि म्हणाली, तुम्ही जसा विचार करताय तसं काहीच नाही. माझं एकदा ऐकून तर घ्या आणि मग तुम्ही जो निर्णय घ्यायचा आहे तो घ्या. मी रागात त्या मुलाच्या सुद्धा कानाखाली मारली, कारण मी सर्व माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं. माझ्या बेडरूममध्ये आवाज ऐकून माझी मम्मीसुद्धा बेडरूममध्ये धावत आली
आणि समोरचं चित्र बघून ती सुद्धा घाबरली. तिला काहीच समजत नव्हतं की इथे काय चालू आहे. मी रागाच्या भरात खूप जोरात ओरडून माझ्या मम्मीला सांगितले, बघ तुझी सून अर्ध्या रात्री काय धंदे करत आहे. माझे बोलणे ऐकून माझ्या मम्मीला खूप मोठा धक्का बसला आणि ती मला म्हणाली, तुला सूद आहे का? तू काय बोलत आहेस? तुझी पत्नी एक इज्जतदार मुलगी आहे, तू तिच्याबद्दल असं कसं काय बोलू शकतोस? मी मम्मीला म्हणालो, मी तुला आता काहीच बोलत नाही, तू थांब जरा, मी हे सर्व मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग केलं आहे, तेच तुला ऐकवतो. आता जे काय बोलेल ते मोबाईलच बोलेल, कारण मी मोबाईलचा रेकॉर्डर चालू करून सोफ्यावर लपून ठेवला आहे. मी लपून ठेवलेला फोन काढला आणि त्यातील रेकॉर्डिंग चालू केलं. त्या फोनमध्ये जे रेकॉर्ड झालं ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझी पत्नी आणि तो मुलगा माझ्यासमोर खाली मान घालून उभे होते आणि माझी मम्मी तर माझ्यावर खूपच नाराज झाली होती, कारण की मी जे ऐकलं होतं आणि जे पाहिलं होतं ते सर्व खोटं होतं. कारण मी जे त्या रेकॉर्डिंगमध्ये ऐकलं होतं ते ऐकल्यानंतर मला माझ्या पत्नी आणि मम्मीसमोर मलाच माझी लाज वाटायला लागली होती. माझी पत्नी खूप रडत होती आणि माझ्या मम्मीने तिला तिच्या मिठीत घेतलं होतं आणि तिला शांत करत होती. मम्मीने त्या मुलाला आणि मला सोफ्यावर बसायला सांगितलं. मला तर त्या सर्वांना तोंड दाखवायला सुद्धा जागा राहिली नव्हती. जेव्हा त्या मुलाने माझ्या पत्नीला मिठीत घेतले होते आणि तो बोलत होता त्यावेळेचं रेकॉर्डिंग मी ऐकायला सुरुवात केली. तो मुलगा माझ्या पत्नीला बोलला की दीदी, तुझ्या आशीर्वादाने आणि मदतीने आज माझी LLBची परीक्षा मी पास झालो आहे आणि आता मला 1 वर्षाची प्रॅक्टिस करायची आहे. जर तू माझी साथ दिली नसतीस तर मी माझ्या जीवनात इथपर्यंत कधीच पोहोचलो नसतो. पप्पांनी तर आपल्याला वेगळं केलं होतं आणि ते मला त्यांच्यासोबत घेऊन गेले होते, पण तू मला कधीच वेगळं सोडलं नाहीस आणि दुर्लक्षही केलं नाहीस. त्यामुळे मी माझ्या जीवनात एवढं शिक्षण घेऊ शकलो. दीदी, तुझ्यासारखी बहीण तर नशीबवान भावालाच मिळते आणि मी खूप नशीबवान आहे की मला तुझ्यासारखी बहीण मिळाली आहे. हे सर्व मोबाईलमधील रेकॉर्डिंग ऐकून आता मला समजलं होतं की मी या दोघांना जे समजत होतो ते नसून दोघांचं बहीण भावाचं नातं आहे. माझी पत्नी मला सांगू लागली की मी आणि हा मुलगा सख्खे भाऊ बहीण आहोत. आमच्या आईवडिलांच्या चुकीमुळे आम्हाला लहानपणीच वेगळं व्हावं लागलं होतं. माझ्या मम्मीचा आणि पप्पांचा स्वभाव खूप कडक होता, त्यामुळे त्यांचे सारखे भांडण होत असायचे. त्यांचं कधीच पटत नव्हतं आणि थोड्या दिवसांनंतर एवढे भांडण होऊ लागले की ते 1 मिनिटसुद्धा एकमेकांच्या समोर उभे राहू शकत नव्हते. त्यामुळे त्यांनी भांडणाला कंटाळून वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यांनी आमच्या दोघांच्या सुद्धा वाटण्या करून टाकल्या होत्या. माझ्या भावाला माझे पप्पा घेऊन गेले आणि मला माझी मम्मी घेऊन गेली. त्यांनी त्यावेळी एवढा सुद्धा विचार केला नाही की या सर्व गोष्टींमुळे आमच्या दोघांच्या आयुष्यावर काय परिणाम होईल. आम्ही दोघे बहीण भाऊ लहानपणापासून एकमेकांवर खूप प्रेम करत होतो. आमच्या मम्मी पप्पांच्या चुकीच्या निर्णयामुळे आम्हाला वेगळं व्हायला मजबूर केलं होतं. ते दोघं वेगळं झाल्यानंतर पप्पांनी लगेच दुसरे लग्न केले. माझ्या भावाला दुसरी मम्मी मिळाली होती, पण ती त्याच्यासोबत नीट वागत नव्हती, त्याची काळजी घेत नव्हती. माझ्या मम्मीने दुसरं लग्न केलं नाही, पण ती त्यानंतर खूप आजारी पडली होती. त्यामुळे खूप कमी वयात माझ्यावर घर सांभाळण्याची जबाबदारी पडली होती. आम्ही दोघे बहीण भाऊ बाकीच्या मुलांसारखं आमचं बालपण जगू शकलो नाही. आमच्या मम्मी पप्पांमुळे आमचे बालपण बर्बाद झाले होते. काही वर्षानंतर जेव्हा मी 15 वर्षाची झाली तेव्हा एकदा माझा भाऊ अचानक आमच्या दरवाजात आला. तो त्याच्या सावत्राईमुळे खूप दुःखी होता, त्यामुळे त्याने पप्पांचं घर सोडून दिलं होतं आणि त्याची आमच्यासोबत राहण्याची इच्छा होती. पण माझ्या मम्मीने त्याला आमच्यासोबत राहण्यास नकार दिला. ती म्हणाली, तुझ्या पप्पांनीच इथे तुला पाठवलं असेल, नक्कीच हे त्यांचंच काहीतरी षडयंत्र असेल, त्यामुळे तू काय आमच्याजवळ राहू नकोस. आणि मजबुरीने माझ्या भावाला हॉस्टेलमध्ये राहावं लागलं. पण मी माझ्या भावाचा मोबाईल नंबर घेतला होता. जसं मला वेळ भेटेल तसं मी लपून त्याला भेटायला त्याच्या हॉस्टेलवर जात होते आणि त्याला जी काही मदत लागेल ती सर्व मदत मी त्याला करत होते. तो खूप कष्टाळू मुलगा होता, बाकीच्या मुलांसारखा नव्हता. त्याला शिकून सवरून काहीतरी मोठं बनायचं होतं, त्यामुळे त्याने डिलिव्हरी बॉयचं काम करत करत त्याचं शिक्षण पूर्ण केलं आणि आता तो वकील बनणार आहे. मी हे सर्व यामुळे लपवलं की माझ्या मम्मीला माझा भाऊ अजिबात आवडत नाही. तिला आमच्या दोघांचं नातं सहन होणार नाही. तिने जुन्या भांडणांचा राग आजही मनात धरून ठेवला आहे. त्यामुळे मी माझ्या भावाला गुपचूप मला भेटण्यासाठी घरी बोलावत होते. मला भीती वाटत होती की तुम्हाला जर माझ्या भावाबद्दल कळलं तर तुम्ही माझ्या मम्मीला सांगाल, म्हणून मी घरात कोणालाही माझ्या भावाबद्दल सांगितलं नव्हतं. माझ्या पत्नीचं हे सर्व बोलणं ऐकून मी स्तब्ध झालो. मी त्या दोघांना मिठी मारताना पाहिले, त्यामुळे माझ्या मनात खूप सारे गैरसमज झाले होते. त्या दोघांनी मिठी मारली होती, पण ती भावा बहिणीच्या नात्याने मारली होती. मी त्या दोघांची आणि माझ्या मम्मीची हात जोडून माफी मागितली आणि तिच्या भावाला माझ्या घरात राहण्यासाठी सुद्धा जागा दिली. माझ्या चुकीचा मला खूप मोठा पश्चाताप झाला होता.
माझा सोन्यासारखा संसार मोडता मोडता वाचला होता. मी माझ्या मम्मीला आणि माझ्या पत्नीला वचन दिले की इथून पुढे मी प्रत्येक गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय पुढचं पाऊल उचलणार नाही आणि परत असं कधीच वागणार नाही. सर्वांनी मोठ्या मनाने मला माफ केलं आणि आम्ही पुढील संसार सुखाने चालू केला. मित्रांनो, गैरसमज होत राहतात आणि एका छोट्याशा गैरसमजामुळे आपला सोन्यासारखा संसार उद्ध्वस्त होऊ शकतो. त्यामुळे कुठल्याही गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय कुठलेच पाऊल उचलू नका. कारण आपण जे डोळ्यांनी पाहतो आणि कानांनी ऐकतो तेही खरं नसतं. व्हिडिओ आवडला असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आभारी आहोत.